हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ही आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर मी इकडे लसूण, अद्रक, कांदा, खोबऱ्याची सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे आणि एका इकडे मस्तचा ठेचा बनवून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, मीठ टाकून छान मस्त ठेचा बनवून घेतला आणि एका साईडला मी इकडे शेवग्याच्या शेंगा उकळून टाकलेल्या आहेत, कारण मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. त्यासाठीच मी पेस्ट काढून घेतलेला आहे. तर जोपर्यंत या शेंगा छान उकडत आहेत तोपर्यंत मी इकडे जे मी मका आणला होता त्याची मी मस्त पॉपकॉर्न करून बघणार आहे. चला तर पाहू मग आता कसे काय बनतात तर. आणि हे जे मी आणले होते तेव्हापासून ते ठेवूनच दिले होते, तर आज त्याचा कुठं असा मुहूर्त लागलेला आहे. तर जिथून काढले तिथून व्यवस्थित ठेवून दिले आहे आणि आता मी बनवून घेणार आहे मस्त असे पॉपकॉर्न. त्यासाठी मी याच्यावर मस्त असा कुकर ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं मी तेल आणि हळद, मीठ असं टाकून घेणार आहे आणि मग नंतर बघू कसं काय बनतात तर. आणि तेल तर मी आता टाकून घेतलेलंच आहे. आता थोडीशी काहीतरी हळद पण टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंफार मीठ पण टाकून देणार आहे, म्हणजे चवीनुसार, म्हणजे व्यवस्थित असं सर्व पॉपकॉर्नला मीठ असं व्यवस्थित लागलं पाहिजे, तरच ते खूप छान मस्त लागतात. तर सर्व असं मस्त मिक्स करून घेतलं ते आणि आता मी त्याच्यात आणि छान मस्त असं फिरवल्यानंतर आता याच्यात मी टाकून घेणार आहे जे मका जे आहे ते टाकून घेणार आहे आणि छान मस्त हे पण थोडा वेळ असं 2 मिनटं छान फिरवून घ्यायचं आणि 2 मिनटं फिरवल्यानंतर मी झाकण लावून घेणार आहे शिट्टी काढून. तर पाहू शकतो थोडेफार ही होत येत आहेत. तर मी सगळं असं व्यवस्थित फिरवल्यानंतर आता याचं मी जे पूर्ण झाकण आहे ते लावून घेणार आहे. एक त्यातला फुटला पण होता तेव्हाच, त्याची शिट्टी पण काढून टाकली होती आणि आता हे थोडं 2-3 मिनटं छान असं मस्त होऊ द्यायचं. सर्व पॉपकॉर्न असे मस्त फुटून येतात त्याच्यात. मी जास्त वेळ ठेवलं होतं ते 5 मिनटं, त्याच्यामुळे थोडं जास्तच होऊन घेतलं ते. आणि एका साईडला मी भाजी बनवणार आहे, त्यात कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि जी मी पेस्ट काढली ती पण मी त्यात टाकून देणार आहे. सर्व अशी मस्त पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित छान मस्त असं तर मी फिरवून घेणार आहे पेस्ट टाकल्यानंतर. आणि छान फिरवल्यानंतर छान होऊ द्यायचं. हे पेस्ट छान झाल्यानंतर सर्व याच्यात बाकी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यात जे काही मसाले वगैरे काही टाकायचे असले ते. तर छान मस्त असं फिरून घेतलं आणि इकडे पाहू शकतो माझे पॉपकॉर्न मस्त झालेले आहेत आणि खालचे थोडेफार जडले पण होते. आणि इकडे मी तिखट, मीठ, हळद सर्व याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि छान फिरून घेतलेलं आहे. आणि याच्यात थोडंफार मी पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे मसाला खूप छान मस्त असा होऊन जाते. आणि छान मस्त असा मसाला तेल सोडत आहे तोपर्यंत मी त्याच्यात मस्त असं शेंगा टाकून दिले. पाहू शकता किती मस्त वाटत आहे तर. आणि हा आहे आज सकाळचा ब्लॉग माझा. आणि सकाळची सुरुवात मी आज देवपूजेपासूनच केली, कारण आज शनिवार असल्यामुळे जास्त काही कामं नव्हते. तर सर्व असं देवकर आज आवरून घेतलं आहे, म्हणजे श्रावण सोमवारच्याने आधीच मी सर्व असं आवरून घेत असते आणि सर्व देवपण असे मी मस्त स्वच्छ असे घासून घेणार आहे आज. आणि त्याच्यानंतर मी आज शनिवार असल्यामुळे छान मस्त असं आता याची माझी साबुदाण्याची खीर बनवायचा विचार चालू होता. तर मी याच्यात मस्त असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात जो मी साबुदाणा आहे तो टाकणार आहे. तर आता मी खीर कधी तर काही केली नाही, पण आज मी करत आहे खीर. तर मी त्यात टाकून घेतलेला आहे तो साबुदाणा आणि छान मस्त आता फिरवून घेणार आहे. तुपात थोडा वेळ छान होऊ देणार आहे
आणि तो पूर्ण त्याला चिटकतच आहे. त्याच्यामुळे मी त्यात थोडीफार साखर टाकून घेणार आहे आणि साखर टाकून घेतल्यानंतर त्यात मी आता पाणी पण टाकून घेणार आहे थोडंफार, कारण थोडंसं खीर टाईप पाहिजे होतं ना म्हणून. तर छान मस्त असं मी आता फिरून घेतलेलं आहे आणि खाली पण बरंचसं चिटकून गेलेलं आहे साबुदाणा. साबुदाण्याची उसळ बरेचदा खाल्ली होती, म्हटलं आज चला खीरच खाऊ. तर त्यासाठी मी थोडंफार याच्यात पाणी टाकून घेतलं होतं आणि तेव्हा खूप छान मस्त वाटत होती. म्हटलं आता मस्त अशी माझी आता खीर तयार होणार आहे. तर पाणी पटकनच असं आटून गेलं आणि थोडं आणखीन पाणी टाकलं काहीतरी आणि ते परत असं आटू दिलं छान. आणि त्याच्यानंतर मी त्यात टाकून घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि ते फिरवल्यानंतर पूर्ण माझी जी खीर आहे ती पूर्ण अशी घट्ट झाली होती. आणि नंतर काही मी त्यात पाणी टाकलं नाही, म्हटलं जाऊ दे आता जशी बनणार तशी बनणार. तर त्याची उसळच झाली होती, पण खायला खूप छान मस्त झाली होती. आणि अशी तयार झालेली माझी साबुदाण्याची उसळ. आता ते खीर तर काही मी म्हणणार नाही त्याला, उसळच झाली आहे, पण खायला खूप टेस्टी झाली होती. आणि मी माझ्यासाठी बनवून घेणार आहे पोळ्यांचा चिवडा. तर मी आधी टमाटर, कढीपत्ता सर्वात पहिले टाकला, त्याच्यामुळे तो जळून गेला होता. आणि सर्व असं टाकून छान मस्त असं फिरून घेतलं आणि पटकन असा माझा पोळ्याचा चिवडा तयार झालेला आहे. खूप मस्त झाला होता. तर असा होता माझा आजचा काही दिवस. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.